नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन तासिकेमध्ये मी श्री विलास अनंत राठोड आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. शाळा बंद आहे पण शिक्षण चालू आहे या संकल्पनेच्या माध्यमातून आपण आज ऑनलाईन तासिकेमध्ये इयत्ता 10वी मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. त्या मराठी विषयामध्ये आज आपण मराठी विषयामध्ये आपण व्याकरणाचा अभ्यास करणार आहोत. व्याकरण मराठी विषयामध्ये आपल्याला 80 मार्कांचा विषय आहे आणि हा विषय 5 विभागात त्याची विभागणी केलेली आहे. या 5 विभागाचा जो 4था विभाग आहे तो म्हणजे व्याकरणाचा. आणि आपल्याला 10वीच्या प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये व्याकरणाचा जो भाग आहे तो 16 मार्कांचा आहे आणि त्या 16 मार्कांच्या भागांचा 2 उपविभागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. ते म्हणजे एक व्याकरण कृती आणि भाषिक कृती. व्याकरण कृती आपल्याला परीक्षेमध्ये 8 मार्काची आहे आणि भाषिक कृती सुद्धा आपल्याला 8 मार्काची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या 8 मार्कांच्या भाषिक कृतीचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रों, आज हम कक्षा 10वीं का मराठी विषय की पढ़ाई करने वाले हैं. जिस मराठी विषय हमें बोर्ड की एग्जाम में 80 मार्क्स का विषय है और उसको 5 विभागों में बांटा गया है. और ये 5 विभाग का जो 4था विभाग है वो विभाग है व्याकरण. और उस व्याकरण का 2 भागों में बांटा गया है. एक व्याकरण कृति है और एक भाषिक कृति है. ये व्याकरण 16 मार्क्स को हमें बोर्ड के एग्जाम में पूछे जाने वाले हैं. इसके लिए 8 मार्क्स जो है, ये 8 मार्क्स जो है वो व्याकरण कृति के लिए है और 8 मार्क्स भाषिक कृति के लिए. तो आज हम यही 8 मार्क्स का पढ़ाई हम लोग करने वाले हैं, जो है घटक भाषिक कृती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ज्या घटकांचा अभ्यास करणार आहोत तो घटक म्हणजे भाषिक कृती. आणि या भाषिक कृतीमध्ये आपल्याला विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, लिंग, वचन, अनेक शब्दांचा एक शब्द, विरामचिन्हाचा उपयोग, विरामचिन्हे ओळखा, अचूक शब्द ओळखा, अशा प्रकारे या प्रश्नांचा समावेश भाषिक कृतीमध्ये केलेला आहे. या भाषिक कृतीमध्ये प्रश्न 4 2 मध्ये आपल्याला 4 मार्कांचा विचारला जातो. त्यामध्ये आपल्याला 5 घटक आहेत. ते 5 घटक म्हणजे कोणते? विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, लिंग, वचन, अनेक शब्दांचा एक शब्द. हे जे 5 घटक आहेत, या 5 घटकांपैकी एका घटकाचा आपल्याला 5 घटकांपैकी आपल्याला 4 घटक जे आहेत, हे 4 घटक आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. 5 पैकी 4 विचारले जाईल आणि हे 4 घटक 4 मार्कांचे असणार आहेत. तर त्या घटकांचा पहिल्या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे विरुद्धार्थी शब्द. विद्यार्थी मित्रों, भाषिक कृति में पहला जो सवाल पूछने वाले हैं वो हमें 4 मार्क्स के लिए पहला सवाल आएगा. उस सवाल में 5 प्रकार है. विरुद्धार्थी शब्द, विलोम शब्द, समानार्थी शब्द, लिंग, वचन, अनेक शब्दों का एक शब्द. ये 5 टॉपिक में से हमें 4 टॉपिक पूछा जाएगा और ये 4 टॉपिक 4 मार्क्स के लिए रहेगा. और हर
उप प्रश्न पे 2 शब्द रहेंगे, यानी विलोम शब्द का 2 शब्द रहेंगे, आधा आधा मार्क्स के लिए 1 शब्द। समानार्थी शब्द का 2 शब्द रहेंगे, आधा आधा मार्क्स के लिए 1 शब्द। वचन के 2 शब्द रहेंगे, आधा आधा मार्क्स के लिए 1 रहेगी। ऐसे प्रश्न प्रश्न पत्रिका कृती आराखड्या में पूछे जाने वाले हैं। तो विद्यार्थी मित्र, आता आपण त्याचा पहिला जो घटक आहे तो म्हणजे विरुद्धार्थी शब्द। विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारले जाते, खालील शब्दांचे विरुद्ध शब्द लिहा। 1 मार्काला, त्यामध्ये तुम्हाला 1 मार्कासाठी 2 शब्द दिलेले असतील आणि त्या 2 शब्दांचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे। 1 शब्द तुम्हाला अर्ध्या मार्काला असणार आहे। कसे विचारले जातील बघा, मी इथं 50 शब्दांचा संग्रह केलेला आहे। 50 शब्दांचा संग्रह केलेला आहे। पहिला शब्द बघा, विरुद्धार्थी शब्द सत्य, त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे असत्य। असं जर लिहिलं तर तुम्हाला अर्धा मार्क्स मिळणार आहे। दुसरा शब्द आहे विश्वास, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अविश्वास। दुर्बल, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे सबल। नीती, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अनीती, कुनीती। दास चा विरुद्धार्थी शब्द आहे स्वामी। कनवाळू, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कठोर। अभिमान, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दुराभिमान। अशक, शशक, निर्मळ, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मलिन। फायदा, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तोटा। जन्म, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे मृत्यू। गोड, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कडू। मान, त्याचा विरुद्धार्थी शब्द अपमान। नंतर इकडे बघा 30 नंबर, सोपे, त्याचा विरुद्ध शब्द आहे अवघड। कमी, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे जास्त। दिवसा, त्याचा विरुद्धार्थी शब्द रात्री। रात्र, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे दिवस। वाईट, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे चांगले। जुना, त्याचा विरुद्धार्थी शब्द नवा। उलट, त्याचा विरुद्धार्थी शब्द सुलट। मागे, त्याचा विरुद्धार्थी शब्द पुढे। अपूर्ण, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे पूर्ण। सावध, बेसावध। आधी, नंतर। राग, लोभ, भाग्य, दुर्भाग्य। अशा प्रकारे आपण इथं 50च्या पेक्षा जास्त शब्द या पीपीटी मध्ये मी त्याचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि या सगळ्या शब्दांमधून तुम्हाला 2 शब्द परीक्षेमध्ये विचारले जातील आणि हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातीलच आहे। त्याच्यामुळं बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% यांच्या शब्दांपैकी शब्द विचारण्याची जास्त गॅरंटी आहे। औपचारिक, अनौपचारिक, प्रसन्न, अप्रसन्न, उतरण, चढण, झोप, जाग, स्वच्छता, अस्वच्छता, पातळ, जाड, नीरव, ढगाळ, प्रश्न, उत्तर, नाराज, प्रसन्न, खरीखुरी, खोटी नाटी, कमाल, किमाल। अशा आपण एकूण 58 विरुद्धार्थी शब्दांचा वाचन केलेला आहे। म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये विरुद्धार्थी शब्दाचे अर्थ, विरुद्धार्थी शब्द लिहा असा शब्द आल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये 2 शब्द दिलेले असतील, त्या 2 शब्दांचा विरुद्धार्थी शब्द लिहायचा है। विद्यार्थी मित्रों, आपको परीक्षा में भाषिक कृति में आपको पहला सवाल पूछा जाएगा, 5 प्रकार में से कौन से 4 प्रकार आएंगे। उसमें से समझो विलोम शब्द अगर आ गया तो आपको, मैंने जितने शब्द पढ़ के आपको दिखाए हैं
वो अपने टेक्स्ट बुक में से शब्द है और वही शब्द आपको एग्जाम में आ सकते हैं, इसलिए उसका विलोम शब्द सही लिखना है। एक विलोम शब्द लिखोगे तो आधा मार्क्स आपको मिलेगा, दोनों लिखोगे तो 1 मार्क्स मिलेगा और 1 मार्क्स के लिए आपको विलोम शब्द पूछा जाएगा। दुसरं आहे समानार्थी शब्द। तुम्हाला परीक्षेमध्ये समानार्थी शब्द सुद्धा 1 मार्काला विचारला जाईल आणि ते सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये 2 शब्द असतील, एक शब्दाला अर्धा मार्क असणार आहे, दुसऱ्या शब्दाला अर्धा मार्क असणार आहे, म्हणजे समानार्थी शब्दाला सुद्धा 1 मार्क असणार आहे। आता इथं सुद्धा मी समानार्थी शब्दांचा संग्रह 58 शब्दांचा संग्रह केलेला आहे। तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। आता समानार्थी शब्द बघा, आभाळ, नभ, आकाश। एकाच शब्दाचे समानार्थी शब्द 2 आहेत, दोघांपैकी जरी तुम्ही एक लिहिला तरी तुम्हाला अर्धा मार्क्स मिळणार आहे। वाट, मार्ग, पथ, रस्ता असा सुद्धा होतो। सहवास, सोबती, सामर्थ्य, बळ, ताकद, संकट, विपत्ती, अग्नी, आग, धरणी म्हणजे जमीन, धरा सुद्धा म्हणतात धरणीला, जमिनीला, मित्र, सखा, सोबती, शक्ती, ताकद, बळ, जीभ, जिभेचं दुसरं नाव आहे रसना, पाणी, उदक, जल, जीवन असे पाण्याचे 3 समानार्थी शब्द आहेत। गोडपणा, मधुरता, ढग, मेघ, लोक, जन, गारवा, थंडी, उपोषण, उपवास, जीवा, जीभ, डोई म्हणजे डोके, हात, कर, हस्त, विलंब म्हणजे उशीर, स्किन, पडदा, दिन, दिवस, कष्ट, मेहनत, निंदा, झोप, निवारा, घर, प्रशंसा, स्तुती, आदेश, आज्ञा, पाहुणा, अतिथी, गाय, धेनू, नदी, सरिता, साध, हाक, शर्करा, साखर, माणूस, मानव, दुनिया, जग, शेशी, सुधाकर, विद्यालय, शाळा, दीन, गरीब, बायको, पत्नी, क्रोध, राग, चीड, संताप, कीव, दया, अवधान, लक्ष, आनंद, हर्ष, चेहरा, मुख, आवाज, ध्वनी, साद, झोके, मस्तक, शीर, मन, चित्त, पाय, पद, राग, क्रोध, संध्याकाळ, सायंकाळ, रस्ता, मार्ग, वाट, झाड, वृक्ष, नाराज, खिन्न, ताप, ज्वर, फूल, सुमन, आई, माता, जननी, माती, मृदा। अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये समानार्थी शब्द विचारला जाईल आणि त्या 2 समानार्थी शब्दांचा तुम्हाला त्याचा समानार्थी शब्द लिहायचा आहे। तो शब्द लिहित असताना काही काही समानार्थी शब्दांचे 2-3 अर्थ होतात,
त्यापैकी एक जरी लिहिला तरी चालेल। विद्यार्थी मित्रों, अभी मैंने आपको समानार्थी शब्द पढ़ के दिखाया, और ये जो समानार्थी शब्द है ये अपने बुक में से लिया है। तो इसमें से ही आपको 2 शब्द आएंगे 1 मार्क्स के लिए, आपको 1 मार्क्स के लिए आएंगे, आपको आधा मार्क्स के लिए 1 शब्द रहेगा, ऐसा 1 शब्द आपको लिखना है। ऐसे 1 मार्क के लिए 2 शब्द आएंगे। तो जितने मैंने शब्द पढ़ के दिखाया वो सभी शब्द आप बार बार आपको पढ़ना है, और पढ़ने के बाद उसको याद रखना है, क्योंकि इसी में से आपको बोर्ड के एग्जाम में शब्द आ सकते हैं। आता आपण तिसरं जे आहे, लिंग बदला किंवा ओळखा, असा प्रश्न तुम्हाला तिसरा भाषिक कृतीमध्ये, भाषिक घटकामध्ये तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे लिंग। आणि लिंग सुद्धा तुम्हाला एक तर ओळखायला विचारला जाऊ शकते किंवा बदल करायला विचारला जाऊ शकतो। मग लिंग स्त्रीलिंग, पुरुषलिंग, नपुंसकलिंग असे लिंगचे प्रकार आहेत। आता मी इथं लिंग जे आहेत तुम्हाला शब्द दिलेले आहेत, त्याचं लिंग बदल केलेला आहे। तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, खालील शब्दांचे लिंग ओळखा किंवा बदला, ते लिहा। आता लिंग कसं बदललेलं आहे बघा, शेजारी शेजारीण, मालक मालकीण, चालक चालिका, उंट सांडणी, म्हातारा म्हातारी, पाहुणा पाहुणी, बांगडीवाला त्याचं तेच आहे बांगडीवाला, भाऊ बहीण, उंदीर उंदरीण, वाघ वाघीण, साहेब साहेबीण, थोरली थोरला, लाडका लाडकी, कासव कासवी, देव देवी, दास दासी, आजी आजोबा, कोल्हा कोल्हीण, दादा ताई, दिग्दर्शक दिग्दर्शिका, माता याचं लिंग बदल केलंय, पिता, पक्षिणी पक्षी, धेनू बैल, मांजर बोका, मोर लांडोर, अध्यापक अध्यापिका, लेखक लेखिका, भगिनी बंधू, स्त्रिया पुरुष, मुली मुलगे, देवी देव, बेटा बेटी, आई बाबा, अध्यक्ष अध्यक्षा, कवी कवयित्री, मित्र मैत्रीण, वृद्ध वृद्धा, प्राध्यापक प्राध्यापिका, वर वधू, माळी माळीण। विद्यार्थी मित्रांनो, हे आपण शब्द 58 शब्द पाहिले, आणि या 58 शब्दांमध्ये तुम्हाला लिंग बदला हा प्रश्न येईल। म्हणजे दिलेल्या शब्दाचा तुम्हाला लिंग बदलायचा आहे। म्हणजे लिंग कशी बदलायची, पाहुणा पाहुणी, भाऊ बहीण, फक्त एक एक शब्द लिहायचा आहे तुम्हाला। मग एक एक त्या 2 शब्दांना तुम्हाला अर्धा अर्धा मार्क असणार आहे। मग यासाठी असे शब्दांचा तुमच्याकडे संग्रह असला पाहिजे। हे शब्द तुम्ही परत परत वाचा, कारण विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, लिंग, वचन हे जे आहेत हे तुम्हाला 4 मार्काला विचारले जाणार आहेत, आणि 4 मार्काला विचारत असताना ते पुस्तकातले विचारले जाणार आहे। विद्यार्थी मित्रों, आपको 4 मार्क्स के लिए मैं जो पढ़ा रहा हूँ, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन, ये जो शब्द है ज्यादा से ज्यादा इन शब्दों की पढ़ाई करो, क्योंकि यही शब्द और ऑब्जेक्टिव शब्द है। एक आधा लिखेंगे
एक शब्द लिखेंगे तो उसका आधा मार्क्स मिलेगा, दोनों लिखेंगे तो 1 मार्क्स पूरा मिल जाएगा। मतलब मार्क्स कटने की चांसेस नहीं है। चारों के चारों सही लिखेंगे तो आपको 4 मार्क्स मिल जाएगा। मतलब विलोम शब्द, समानार्थी शब्द, वचन, लिंग, ये अगर चारों का चारों सही से लिख देंगे आप लोग तो आपको 4 में से 4 मार्क्स मिलने में समस्या नहीं आएगी। इसलिए आपको मैं जितने 58 शब्द आपको पढ़ के दिखा रहा हूं उनके सभी शब्द आपको ध्यान रखना है, बार बार उसको पढ़ना है। आता पुढचा मुद्द्याकडे आपल्या वचन, बदला, ओळखा। वचनाचे 2 प्रकार आहेत, एक वचन, अनेक वचन। जेव्हा वस्तू एकच असेल तेव्हा त्याला एक वचन म्हणतात। जेव्हा अनेक वस्तूंचा, अनेक व्यक्तींचा जेव्हा उल्लेख होतो त्याला अनेक वचन म्हणतात। विद्यार्थी मित्रो, एक वचन, बहुवचन। जब कोई एक वस्तु, एक व्यक्ति का, एक प्राणी का, सजीव वस्तु या निर्जीव वस्तु किसी का भी हम लोग जब बोलते हैं, जिसके बारे में बोलते हैं, दिखाते हैं कि एक ही चीजें है तो उसको एक वचन बोलते हैं, और ज्यादा है तो उसको बहुवचन बोलते हैं। तो ये वचन आपको बोर्ड की एग्जाम में आएगा 1 मार्क्स के लिए। तर चला आता आपण प्रश्न कसा विचारला जाईल, खालील प्रश्नांचे वचन बदला, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल। मी इथं शब्दांचा संग्रह केला आहे ते वाचून दाखवतो। एक वचनाचे अनेक वचन कशा प्रकारे बदल केलेला आहे ते बघा। सुमन, सुमने, तारे, तारा, दीप च दीपच होतं, ध्येयच सुद्धा ध्येय होतं, बेट, बेटी, वाट, वाटा, लेक, लेकी, मनच मनच होतं, रात्र, रात्री, दिवसाचा सुद्धा दिवसच होतो, इमारत, इमारती, देवालय, देवालय, खांब, खांब, भजने, भजन, कळस, कळसच होतो, वाकडा, वाकडे, वही, वह्या, पणती, पणत्या, खिडकी, खिडक्या, खोली, खोल्या, बटाटा, बटाटे, भाजी, भाज्या, उडी, उड्या, पेटी, पेट्या, वेली, वेल्या, चपाती, चपात्या, ठसा, ठसे, महिना, महिने, चेहरा, चेहरे, परीक्षा, त्याचं वचन एकच होतो, परीक्षा, वाघीण, वाघिणी, भिंग, भिंगे, कैरी, कैऱ्या, वर्ष, वर्षे, झाड, झाडे, मासा, मासे, शाल, शाली, चाळ, चाळी, स्वप्न, स्वप्ने, पिशवी, पिशव्या, बांगडी, बांगड्या, खुर्ची, खुर्च्या, चप्पल, चपला, रस्ता, रस्ते। अशा प्रकारे आपण एकूण 58 जे शब्द आहेत त्या शब्दांचा आपण कशा प्रकारे वचन बदल केलेले ते आपण अभ्यासलं, आणि हे सगळे शब्द तुम्ही परत परत वाचाल। विद्यार्थी मित्रों, लिंग पहचानो, ये आपको मराठी में प्रश्नपत्र पूर्ति आराखड़ा में 1 मार्क के लिए सवाल पूछा जाएगा, और ये सवाल जब आप 2 शब्द का सही लिंग पहचानोगे या बदल करोगे तो उसके लिए आप 1 मार्क्स रहेगा। और ये मैंने जो शब्द आपको पढ़ के दिखाया है ये सभी शब्द आप याद रखो, क्योंकि इसमें से ही आपको कौन से ही
दो शब्द जो है, ये दो शब्द आपको परीक्षा बोर्ड के एग्जाम में आएंगे. आता आपण पुढचा जो टॉपिक मुद्दा आहे, शब्द समूहाबद्दल एक शब्द, हा सुद्धा तुम्हाला 1 मार्काला प्रश्न पत्रिका कृती बोर्डाच्या प्रश्नपत्रिका कृती आराखड्यात विचारला जातो. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं हे 5 घटक आहेत आणि या 5 घटकांपैकी तुम्हाला 4 घटक 4 मार्काला विचारले जातील. 5 पैकी कोणतेही घटक विचारले जाऊ शकतात. लिंग, वचन, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द, अशापैकी कोणतेही एक 4 विचारू शकतात 5 पैकी. आता आपण शब्द समूहाबद्दल एक शब्द, शब्द समूह के बदले में एक शब्द लिखना है. तो तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा असा प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये तुम्हाला विचारला जाईल 1 मार्कांसाठी. आता आपण त्याचे सविस्तर वाचन करूया. जंगलात लागलेली आग म्हणजे वणवा, केलेले उपकार जाणणारा, कृतज्ञ, इच्छेतील वस्तू देणारी गाय, कामधेनू. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा, 4 रस्ते एकत्र येतात त्या जागेला आपण चौक म्हणतो. म्हणजे 4 अनेक शब्दांचा एक शब्द झाला चौक. देव नाही असे मानणारा, जी व्यक्ती देव नाही असे मानतो त्या व्यक्तीला आपण नास्तिक शब्द दिलेला आहे. म्हणजे जी व्यक्ती देव मानत नाही त्या व्यक्तीला आपण नास्तिक म्हणतो. मोफत पाणी पिण्याची सोय, पाणपोई. जमा खर्चाची केलेली नोंद, जमा खर्चाची केलेली नोंद म्हणजे हिशोब. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारे त्याला आपण मासिक म्हणतो. तिथी वार न ठरवता आलेला अतिथी, तिथी वार न ठरवता आलेल्या व्यक्तीला अतिथी म्हणतो. 2 नद्या एकत्र मिळण्याची जागा म्हणजे संगम. 2 नद्या एकत्र मिळण्याच्या जागेला काय म्हणतो आपण? संगम. शत्रूला सामील झालेला घरभेदी. श्रम न करता खाणारा ऐत खाऊ. मत देणारा मतदार. भाषण ऐकणारा श्रोता. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला कर्जबाजारी. अत्यंत जवळचा त्याला म्हणतो आपण निकटवर्ती. श्रम करणारे श्रमिक. भिक्षा मागणारा भिक्षकरी. भाग्याचा अभाव असलेला अभागी. देव आहे असे मानणारा आस्तिक. एकमेकावर अवलंबून असणारे परावलंबी. अत्यंत प्रिय परमप्रिय. चप्पल न घालणारा त्याला अनवाणी म्हणतो आपण. समाजात नाव व प्रतिष्ठा प्राप्त झालेला नामांकित. 3 रस्ते एकमेकात ती जागा तिला तिठा आपण म्हणतो. गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा पाणवठा. अशा प्रकारे आपण एकूण 25 शब्द समूहाबद्दल एक शब्द यांचा अभ्यास केला आणि परीक्षेमध्ये तुम्हाला यापैकीच प्रश्न विचारले जातील. तर विद्यार्थी मित्रों, आपको शब्द समूह के बदले में एक शब्द बोर्ड की एग्जाम में आएगा और मैंने आपको 25 शब्द मैंने आपको पढ़ के दिखाया. वो सभी शब्द आप लोग ध्यान में रखो और उसकी बार बार पढ़ाई करते रहो. आता आपण आता पाहिलं की लिंग, वचन, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांपैकी एक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, 5 प्रकार पाहिले आणि 5 प्रकारापैकी आपल्याला
4 प्रकार परीक्षेमध्ये विचारले जातात 4 मार्काला. ते आपण 5 प्रकारांची सविस्तर वाचन केलेलं आहे. कसे शब्द येऊ शकतात त्याचा आपण व्यवस्थित वाचलेला आहे. आता तुम्हाला दुसरा 4 मार्कांसाठी लेखन नियमानुसार वाचन लेखन. म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कधी कधी 4 शब्द दिलेले असतील. त्या 4 शब्दांपैकी एखादा शब्द चुकीचा असेल किंवा 4 शब्दांपैकी एक शब्द जो बरोबर आहे तो शब्द लिहायचा असतो. किंवा कधी कधी वाक्य जी आहेत ती वाक्य चुकीचे दिलेले असतात. म्हणजे त्या वाक्यामध्ये काना मात्रा उकार विलांटी हे चुकीचे दिलेले असतात. ते तुम्हाला दुरुस्त करून लिहायचे असतात. बघा, लेखन नियमानुसार तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारला जाणार आहे. 2 शब्द, 1 मार्कांचा 1 शब्द किंवा 1 मार्कांचा 1 वाक्य, असे 2. मग कधी कधी तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील. त्या 4 शब्दांपैकी जो बरोबर शब्द आहे तो बरोबर शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. कधी कधी 2 वाक्य दिलेले असतील, त्या दोन्ही वाक्यामध्ये काना मात्रा उकार विलांटी चुकीची असेल, ती तुम्हाला दुरुस्त करून तो वाक्य जसंच तसं लिहायचं आहे. आता आपण बघूया. पहिलं वाक्य बघा, तुम्हाला प्रश्न विचारला जाईल खाली वाक्य लेखन नियमानुसार लिहा. म्हणजे लेखनाच्या नियमानुसार लिहा. आता एका हातात पिशवी घेऊन अब्दुल निघाला. आता पिशवी एका हातात एवढा शब्द बरोबर आहे वाक्यामध्ये. पिशवी जो आहे त्या पिशवीचा जो पी शब्द आहे त्या पी शब्दाला दुसरी विलांटी दिलेली आहे, ती तिथं पहिली विलांटी पाहिजे. म्हणजे एका हातात पिशवीला पीला पहिली विलांटी, पिशवी घेऊन अब्दुल निघाला. म्हणजे या वाक्यामध्ये पिशवी जो शब्द आहे तो शब्द त्याचा जो पी हा अक्षर आहे त्या अक्षराला दुसरी विलांटी दिलेली आहे. त्याला आपण दुरुस्त करून वाक्य जसंच तसं लिहायचं आहे. त्याला पहिली विलांटी देऊन पुन्हा आपल्याला लिहायचं आहे की एका हातात पिशवी घेऊन अब्दुल निघाला. याला 1 मार्क मिळणार आहे. दुसरा वाक्य बघा, अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी झाली. आता अब्दुलच्या आजूबाजूला, अब्दुल हा शब्द बरोबर आहे, पण आजूबाजूला जे आहे आजू जे जू आहे त्याला पहिला उकार दिलेला आहे, तिथं दुसरा उकार पाहिजे. म्हणजे आजू बाजूला दोन्हीला दुसरा उकार दिलेला पाहिजे. आणि गर्दीचं जो दी आहे त्याला फक्त दुसरी विलांटी दिलेली आहे, त्याला रफार दिलेला नाही. म्हणून आपल्याला अब्दुलच्या आजूबाजूला जो शब्द आहे या या अक्षराला दुसरा उकार द्यायचा आहे दोन्ही ठिकाणी. आणि दी जो त्याला जी विलांटी दिली आहे त्याला रफार सुद्धा द्यायचा आहे. म्हणजेच काय की अब्दुलच्या आजूबाजूला गर्दी झाली, इथं आपल्याला दुरुस्त करून लिहायचं आहे. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. आता जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण दिलेले आहे, पण इथं पाऊण शब्द पाहिजे. आणि जिल्हा अधिकारी कचेरी जवळ जो आहे तो एकच शब्द लिहिलेला आहे, त्याला जिल्हाधिकारी वेगळा पाहिजे, कचेरी जवळ वेगळा पाहिजे. आणि पाऊण जो शब्द आहे तो शब्द पाऊण बस रिकामी जाईल. असं जे बदल त्याच्यामध्ये वाक्यामध्ये बदल करायचा आहे. जिथं जिथं चुकीचे दिलेले आहेत त्याचा तिथं दुरुस्त करून घ्यायचे आहे आणि दुरुस्त करून आपल्याला वाक्य नवीन लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला 2 मार्काला 2 वाक्य किंवा 4 शब्दांचे 2 प्रश्न दिलेले असतील. त्यामध्ये बघा, पहिलं असेल 4 शब्द, त्या 4 शब्दामध्ये जो बरोबर शब्द आहे तो लिहायचा आहे. किंवा 2 वाक्य दिलेले असतील ते वाक्य आपल्याला दुरुस्त करून त्याच्यामध्ये उकार विलांटी काना मात्रा जे असेल त्यामध्ये दुरुस्त करून तुम्हाला नवीन वाक्य जसे तसं लिहायचं है। विद्यार्थी मित्रों, लेखन के नियम के अनुसार वाक्य लिखना है आपको।
ये वाक्य लिखते समय एक तो आपको 4 शब्द दिए जाएंगे, उस 4 शब्द में जो शब्द सही है उसको लिखना है। 4 शब्द में से 3 शब्द गलत रहेंगे, एक सही रहेगा, वो एक शब्द लिखना है। शब्द एक ही रहेगा लेकिन उसके काना मात्रा उकार विलांटी जो है उसमें गलत रहेगा, तो आपको जो सही है वो सही लिखना है। नहीं तो 2 वाक्य दिए जाएंगे 2 मार्क्स के लिए, वो वाक्य में आपको देखना है कहाँ गलत है, कहाँ काना मात्रा उकार विलांटी गलत है, वो आपको देखना है और वो सही करके आपको लिखना है। आपको आएगा 2 मार्क्स के लिए। नंतर सगळ्यात सोपं आणि जास्त मार्क देणारा म्हणजे विरामचिन्ह. आता विरामचिन्ह बघा, हे विरामचिन्हाची नावं आणि चिन्ह आणि नाव आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. 11चे 11 प्रकार. उद्गारार्थी चिन्ह कशा प्रकारचं आहे, प्रश्नार्थी चिन्ह कशा प्रकार आहे, स्वल्पविराम कशा प्रकारचा आहे, पूर्णविराम कशा प्रकारचा आहे, एकेरी अवतरण चिन्ह कशा प्रकारचं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह कशा प्रकारचे आहे, अर्धविराम, अपूर्ण विराम, संयोग चिन्ह कशा प्रकारचा आहे, अपसरण चिन्ह कशा प्रकारचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. कारण काय, तुम्हाला 2 मार्कासाठी एक तर एका साईडला चिन्ह दिलेले असतील, दुसऱ्या साईडला चिन्हाची नावं दिलेली असतील, मग तुम्हाला जोड्या लिहायचं असतं, जोड्या लावायची असते. नाहीतर तुम्हाला चिन्ह दिलेले असतील त्या चिन्हांची नावं लिहायची असतं 2 मार्काला. किंवा तुम्हाला वाक्य दिलेले असतील आणि त्या वाक्यामध्ये चिन्हांचा उपयोग केलेला असेल, त्या चिन्हांचा उपयोग जेवढे त्या वाक्यावर जेवढे चिन्ह आलेले आहे त्या चिन्ह काढायचं आहे आणि त्या चिन्हांची नावं लिहायची, तुम्हाला 2 मार्काला असणार आहे. एवढा सोपा प्रश्न आहे. बघा इथं तुम्हाला हे 11च्या 11 प्रकार लक्षात ठेवायचे, कारण कधी कधी जोड्या लावामध्ये विचारले जातील, कधी कधी चिन्ह दिलेले असतील त्यांची नावं लिहायचे. कधी कधी काय असतं, अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो की खालील वाक्यात योग्य विरामचिन्ह घालून वाक्य पुन्हा लिहा. म्हणजे वाक्यामध्ये योग्य विरामचिन्ह घालून विरामचिन्ह लिहायचे असते. आता इथे बघा, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय. आता हे वाक्य जे आहे ते एका व्यक्तीच्या तोंडून निघालेलं वाक्य आहे. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून जे वाक्य निघतो त्या वाक्याला आपण दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो आणि प्रश्न विचारलेला आहे आणि मग प्रश्नचिन्ह लिहायचं. म्हणजे पूर्ण वाक्य दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहावं लागेल आणि प्रश्न विचारला असल्या कारणाने प्रश्नचिन्ह लिहावं लागेल. म्हणजे तुम्हाला असे 2 वाक्य दिले असतील 2 मार्काला. जिथं जिथं योग्य विरामचिन्ह असेल तिथं योग्य विरामचिन्ह तुम्हाला वापरायचा आहे. दुसरं बघा, मी एका पायावर हो म्हटलं. मी एका पायावर हो म्हटलं, हो हा शब्द महत्वाचा आहे, त्याला एकेरी अवतरण चिन्ह दिलं. अशा प्रकारे आपण या चिन्हांचा वापर, चिन्ह कशा प्रकारचे ओळखायचे, चिन्हांची नावं आहे कोणती आहे, त्यांची चिन्ह कोणती आहे. विद्यार्थी मित्र, 2 मार्क्स के लिए आपको चिन्ह दिए जाएंगे और चिन्ह के नाम रहेंगे, आपको जोड़ी लगाना है जो मैं स्क्रीन पे सामने दिखा रहा हूँ. कभी कभी पंक्ति में चिन्ह दिए जाते हैं, उस चिन्ह को पहचानना है और उसके नाम लिखना नहीं. कभी कभी वाक्य दिए जाते हैं, उसमें चिन्ह का उपयोग करके आपको लिखने का रहता है. अशा प्रकारे आज आपण भाषिक घटक 8 मार्कांचा बोर्डच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारला जातो ते आपण पाहिलं. कोणाला काही याच्यामध्ये समस्या असेल ते विचारू शकतात. कोणाला काही समस्या असेल ते विचारू शकतात. 8 मार्कांचा भाषिक घटक यावर आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. ते शब्द सुद्धा मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे. कोणाला काही समस्या आहे का? हाँ बच्चों, किसी को कुछ क्वेश्चन पूछना है तो आप लोग अपना हैंड राइज कीजिए. हाँ अनु पूछो, दादर अनु पूछो. माइक ऑन करो. सर स्क्रीनशॉट लेने. स्क्रीनशॉट लेनी थी बेटा. अपना माइक ऑन करो और क्वेश्चन पूछो. यादव जिनको क्वेश्चन पूछना है
सब अपना माइक म्यूट करो। जिनको क्वेश्चन पूछना है वही अपना माइक ऑन करेंगे। हेलो सर। सर स्क्रीनशॉट लेना है सर। सर स्क्रीनशॉट लेना है, दिखाना है सर। सर आपला माइक ऑन करा। हेलो बेटा। हाँ हाँ, मैं आपको आपके जो बीएमसी ग्रुप पे ये पीडीएफ डाल देता हूँ और आपको सभी अन्नू विद्यार्थियों को यादव आपके पूछो। जो टीचर है वो टीचर आपको ये पीडीएफ दे देंगे। पूरी पीडीएफ आपको मिल जाएगी। अन्नू यादव पूछो। सर हाँ बेटा। सर मैं स्क्रीनशॉट नहीं ले पाई तो आप क्या सबका पीडीएफ भेज देंगे? हाँ बेटा पीडीएफ भेज दूंगा। पर बात आ ही नहीं रहा होगा तो पहले भी टीचर ने बहुत बोला था कि पीडीएफ भेज दो, पर हुआ नहीं। अच्छा, कौन से स्कूल की है बेटा? एसएनजी बात पे। और मैंने घर में सर को भेज देता हूँ। नवघर ओके पूछो। नवघर। हॅलो सर. हाँ बेटा। सर विरोधार्थी म्हणजे काय? विरुद्धार्थी यानी विलोम शब्द, आगे पीछे, थोड़ा बहुत, कम ज्यादा, इसको विलोम शब्द बोलते हैं। और किसको पूछना है? सर स्क्रीन दिखाइए ना सर विरोधार्थी शब्द का. तस्लीम माइक ऑन करो, पूछो। तस्लीम। गुड मॉर्निंग सर। क्रमांक गुड वाला. मॉर्निंग बेटा, गुड मॉर्निंग। सर अगर एग्जाम में आएगा सर उल्टा पुल्टा लिखने का तो सर, गलत PDF भेज गलत दीजिए पड़ेगा सर कि सही सही में. सर? हेलो सर. तो देखो बेटा, आपको एग्जाम में उल्ट शब्द पूछे जाएंगे, उस शब्द का आपको सही, ये ऑब्जेक्टिव सवाल है, आपको पूरे का पूरा मार्क्स मिलने वाला सवाल है। 8 में से 8 मार्क्स आपको मिल सकते हैं और मिलेंगे। इसके लिए आपको सही शब्द लिखना है। और हाँ धन्यवाद सर, विलास सर धन्यवाद। धन्यवाद सर, धन्यवाद। ओके. अशा प्रकारे आज आपण भाषिक घटकावर 8 मार्कांचा आपण सविस्तर अभ्यास केला। आशा करतो की मला पूर्ण समजलेले असेल आणि पीडीएफ पाठवण्याचा मी प्रयत्न करतो। धन्यवाद।